रमेश अण्णा पाटील साहेबांचं समर्थन होतं म्हेत्रे साहेबांना, जसं तुम्ही समर्थन केलं तसं त्यांचं पण समर्थन होतं, तर त्या समर्थनामुळे म्हेत्रे साहेबांना फायदा होईल असं वाटते का तुम्हाला? नक्कीच त्यांच्या समर्थनाने कुठं ना कुठं ह्याच्या लीडमध्ये कुठं ना कुठं मताधिक्यामध्ये त्यांच्या खूपच सुंदररित्या जे आहे फायनली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024चं जे समारोपण झालेलं आहे आणि आज आपला शेवटचा स्टॉप जे आहे कुंभारी गावात झालेला आहे आणि कुंभारी गावातील बिराजदार घराण्याने जे आहे आपल्या अक्कलकोटचे होणारे आमदार व माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी म्हेत्रे साहेबांना एक हाती समर्थन दिले होते। तर याच समर्थनामुळे जे आहे या ठिकाणी माजी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी म्हेत्रे साहेबांना जे कुंभारी गावातून एक लीड मिळण्याची जे आशा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। तर साहेबांशी आपण बोलणार आहोत, बिराजदार साहेबांची। साहेब, कसं वाट झालं आजचं पूर्ण कुंभारी गावामध्ये? नमस्कार। सकाळी 7 वाजेपासून आता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने 19 आमच्याकडे बूथ आहेत। त्या 19च्या 19 बूथमध्ये अतिशय उत्कृष्ट अशा रीतीने मतदान पार पडलेलं आहे। कुंभारी अतिसंवेदनशील गाव असल्यामुळं पण या विधानसभेला अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे। 65 ते 66% मतदान या विधानसभेला कुंभारीच्या इथं झालेलं आहे। व घरकुल आणि कुंभारी असं दोन्ही मिळून आपल्याकडं 65% मतदान झालेलं आहे। घरकुलचं यावेळेस या विधानसभेला पहिल्यांदा घरकुलचं मतदान असल्याने साळी समाज प्लस मुस्लिम समाज असं दोन्ही असल्यामुळं आता अंदाज थोडा बांधता येणार नाही, तरी देखील म्हेत्रे साहेबांचं वजन जास्त पारडा जड होईल असं मी निश्चितपणे सांगतो व जास्तीत जास्त मताधिक्य आम्ही कुंभारीमधून म्हेत्रे साहेबांना देऊ असं मी विश्वास दाखवतो। तर साहेब, अजून एकच प्रश्न विचारायचा आहे। लाडकी बहीण योजना ही खूप मोठं फॅक्टर असं म्हणत होती ती लोक, तर तुम्हाला काय वाटतं या योजनेमुळे काय फरक पडले का मतदानामध्ये? लाडकी बहीण योजना हे आता 3 महिन्यातच त्यांना बहीण लाडकी झाली। कशामुळे दिले त्यांनी? लोकसभेला त्यांचे कमी सीट्स आले, त्याच्यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजना काढली। लाडकी बहीण योजना म्हणजेच महिलांचे जास्तीत जास्त मत त्यांना कसं मिळतील हे ते बघितले, पण ते एकंदरीत महिलांना पण कळून चुकलं की लाडकी बहीण योजनेला 1,500 रुपये दिले, पण ती लाडकी बहीण योजना त्यांना पैसे मिळण्यासाठी त्यांनी बँकेला 2-3 वेळा हेलपटा घातले। त्याच्यामध्ये 50 रुपये रिक्षाला, 100 रुपये रिक्षाला, असं कमीत कमी 150 ते 200 रुपये त्यांचे आधार कार्ड लिंक करणे, बँक पासबुक नसणे, बँक पासबुक मध्ये परत 500 रुपये असणे, बँक खात्यामध्ये 500 रुपये असणे, अशामध्ये त्यांना एक 3-4 वेळा हेल्पटा करावं लागलं बँकेला। मग त्याच्यामध्येच एक 200-300 रुपये कमी झाले, म्हणजे त्यांना 1200 ते 1100 रुपये त्यांना मिळाले। मग ते 1200 ते 1100 त्यांना मिळाले, पण ते तेलाचे भाव वाढले, डाळीचे भाव वाढले। ऐन सणासुदीमध्ये दिवाळीच्या सणामध्ये तेलाचे भाव वाढले व डाळीचे पण भाव वाढल्यामुळं गोरगरीब लोकांना दिवाळी पण चांगल्या रीती साजरा करता आलेला नाही, म्हणून लाडकी बहीण योजनेचं इफेक्ट यामध्ये जास्तीत जास्त दिसत नाही कुठं इथं। आणि रमेश अण्णा पाटील साहेबांचं समर्थन होतं म्हेत्रे साहेबांना, जसं तुम्ही समर्थन केलं तसं त्यांचं पण समर्थन होतं, तर त्या समर्थनामुळे म्हेत्रे साहेबांना फायदा होईल असं वाटते का तुम्हाला? नक्कीच त्यांच्या समर्थनाने कुठं ना कुठं ह्याच्या लीडमध्ये कुठं ना कुठं मताधिक्यामध्ये त्यांच्या हे लक्षात येईल तुम्हाला। आणि कुंभारी गावची काय, म्हणजे कुंभारी गावची काय म्हणते त्याला रिक्वेस्ट काय आहे? म्हणजे येणाऱ्या जे आमदार साहेब असतील ते सिद्धराम म्हेत्रे साहेब असू दे किंवा सचिनदादा कल्याण शेट्टी असू दे, त्यांच्याकडनं कुंभारी गावाला तुम्ही काय मागता? हे बघा, मी एकच सांगतो, म्हेत्रे साहेबांकडूनच मी अपेक्षा करतो। आजपर्यंत म्हेत्रे साहेबच या तालुक्याचे काम करत आलेत आणि अपेक्षा पण आम्ही कुंभारी गावकरी त्यांच्याकडनंच करतो। त्यांचं तर साहेबांचं काम अगोदरपासून आपण बघत आलो। सिद्धाराम शंकर प्रतिष्ठान असू दे, उजनीचं पाणी आपल्या अक्कलकोट तालुक्याला यायचं असू दे, जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात साहेबांचे काम या तालुक्याला झालेलं आहे। म्हेत्रे घराणा पूर्ण शंकर मालकापासून स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रेपासून शंकर मालक, म्हेत्रे साहेब, शिवराज भैया, प्रथमेश भैया, शीतलताई, लक्ष्मीताई या सगळ्यांचंच योगदान, म्हेत्रे घराण्यांचं योगदान खूप मोठ्या पद्धतीनं या अक्कलकोट तालुक्याला झालेलं आहे। आणि येणाऱ्या काळात पण म्हेत्रे साहेब आमदार होतील आणि आम्ही म्हेत्रे साहेबांना मतदान केलेलं नाही आहे, कॅबिनेटला मतदान केलेलं आहे, लक्षात घ्या। मंत्रिपदासाठी मतदान केलेलं आहे, मंत्रिपदासाठी मतदान केलेलं आहे, नक्कीच म्हेत्रे साहेब कॅबिनेट मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही।
तर धन्यवाद साहेब, खूपच चांगल्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी प्रतिसाद दिलात. कुंभारी गावकऱ्यांनी जे खूपच चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो. आणि धन्यवाद सर, खूपच सुंदर.